मेघा के मौत के बाद विरली महामार्ग पर 5 घंटे रहा चक्का जाम आंदोलन। सांसद डॉक्टर प्रशांत पडोले ने मेघा के परिजनों को न्याय मिलने हेतु आंदोलन में लिया सहभाग। सांसद ने बताया कि दोषी डॉक्टरों पर कार्रवाई की मांग की गई है। पुलिस अधीक्षक नूरुल हसन ने परिजनों को उनकी मांग का आश्वासन देकर आंदोलन किया खत्म। शल्य चिकित्सक डॉक्टर सोयाम ने मेघा के परिजनों को न्याय देने के लिए मानधन देने की बात कही। मेघा के परिजनों ने मेघा के शव को 5 घंटे तक राजमार्ग पर रख किया आंदोलन। सरकारी अस्पताल से लेकर निजी अस्पताल में उपचार की जांच होगी और दोषी पाने पर होगी कार्रवाई। क्या निजी अस्पतालों में सही इलाज होता तो मेघा आज हमारे बीच होती। भंडारा जिले के लाखंदू तहसील अंतर्गत आने वाले विरली गांव की मेघा अशोक बनासे का सरांडी आरोग्य केंद्र के शिविर में कुटुंब नियोजन का ऑपरेशन किया गया था, पर 2 दिन के बाद मेघा के पेट में दर्द होने से भंडारा जिले के जिला रुग्णालय में भेजा गया, परंतु परिजनों ने उसे भंडारा के निजी अस्पताल श्री साई मल्टी स्पेशल अस्पताल में भर्ती कराया, जहाँ उसका 15 दिन उपचार शुरू रहा। मेघा को स्वस्थ कर अस्पताल से छुट्टी दे दी गई, लेकिन उसकी तबीयत और खराब होने से डॉक्टर जाम्बुलकर और उसके बाद ब्रह्मपुरी के आस्था अस्पताल में उसका उपचार शुरू रहा। 18 दिसंबर को उसे नागपुर के मेडिकल कॉलेज में भर्ती कराया, जहां उसका उपचार के दौरान मृत्यु हो गई, जिसके बाद उसके पोस्टमार्टम के पश्चात 19 जनवरी को परिजनों ने उसका शव लाकर विरली गांव के राजमार्ग पर रास्ता जाम कर आंदोलन शुरू किया। इसकी जानकारी भंडारा गोंदिया जिले के सांसद डॉक्टर प्रशांत पडोले को मिलते ही सांसद ने मेघा के परिजनों से मुलाकात कर आंदोलन में सहभाग लिया। साथ ही मेघा के परिवार के सहयोग में अन्य गांव के लोगों ने भी सहभाग लिया। इस आंदोलन को तीव्र होता देख संबंधित अधिकारियों ने और पुलिस बल ने आंदोलनकर्ताओं से बातचीत की और आंदोलनकर्ताओं की मांगे पूरी होने पर मौके पर रात में शल्य चिकित्सक, पुलिस अधीक्षक, अपर पुलिस अधीक्षक, थानेदार मौके पर मौजूद रहे और आंदोलनकर्ताओं की मांग पूरी सुनकर उन्हें आश्वासन दिया कि उनकी मांगे जल्द पूरी की जाएगी। रात करीब 10 से 11 के दरमियान आंदोलनकर्ताओं ने आंदोलन समाप्त कर मेघा के शव का अंतिम संस्कार किया। इस विषय को डॉक्टर पडोले ने विस्तार में जानकारी दी। आइए जानते हैं कि क्या थी घटना और क्या हुआ था। BS क्राइम इंडिया न्यूज ने पार्ट 1 से लेकर पार्ट 5 तक मेघा की हर परिस्थिति के बारे में और संबंधित अधिकारियों और डॉक्टरों की मुलाकात कर जानकारी दी है, ताकि मेघा के साथ जो अन्याय हुआ है वह आम जनता तक पहुँचे और दोषियों पर कार्रवाई हो। इस खबर के माध्यम से आम जनता को मालूम होना चाहिए कि मेघा के साथ आखिर क्या हुआ था। खबर में साफ साफ दोषी नजर आ रहे हैं। आने वाले पार्ट में देखिए कि किस तरह से मेघा के परिजनों से वसूली करने के बावजूद भी उपचार नहीं किया गया। इसका बड़ा खुलासा BS क्राइम इंडिया न्यूज करने जा रही है। खासदार साहेब काय सांगाल, आज एक मेघाची मृत्यू झाल्यानंतर मोटार चक्का जामची घटना झालेली आहे, तुम्ही आलेले, काय नेमकी घटना झालेली आहे आणि का त्यांना भेटणार आहे? आज भंडारा जिल्ह्यामध्ये फारच दुःखद अशी घटना झालेली आहे, यावरूनच सिद्ध होते आपला हेल्थ सिस्टम किती खराब झालेला आहे। आज आपले प्रधानमंत्री आपल्याला म्हणतात की आपण जगामध्ये 5व्या क्रमांकावर आहोत, पण भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील आज परिस्थिती काय?
हेल्थ सिस्टमची एवढी हालत खराब झालेली आहे का काही सुविधाच नाही. आज सरांडी येथील PSCमध्ये 2 महिन्यापूर्वी एक छोटंसं ऑपरेशन करण्याकरता एका महिलेला भरती केलं गेलं आणि त्या ऑपरेशनच्या दरम्यान तिला इंटेस्टिनल परफोरेशन झालं. 3 दिवसानंतर ते प्रायव्हेट हॉस्पिटलला भरती करण्यात आलं. तिथून तिचे डिस्चार्ज झालं, घरी गेली, पण तिच्या जखमेतून पस वाहत होतं असं त्यांच्या रिलेटिव्हने सांगितलं. अल्टरनेट डेज ते त्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जात होते, पण अजून तिची तब्येत खालावली आणि कुठंतरी दुसऱ्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये तिथं भरती करण्यात आली. ती लढली, अक्षरशः 1.5 ते 2 महिना लढली आणि काल त्याचा दुःखद असा मृत्यू झाला. आज नागपूर इथं PM करून इथं आणले असता त्यांच्यावर जे बितली, त्यांच्या रिलेटिव्हवर जे बितली आहे, तिला 2 लहान मुलं आहेत. त्यांचं रक्षण कोण करेल? त्यांना पोसण्याचं काम कोण करेल? आज एक तो कामगार असा मजूर होता, घरी खायला नाही, पण त्याने इकडून तिकडून पैसे जमवून लोकांनीसुद्धा त्याला मदत केली आणि त्या दवाखान्याचं बिल त्यांनी पेड केलं. आज त्याच्या घरावर अत्यंत असं दुर्दैवाचं डोंगर कोसळलेलं आहे आणि त्याच्यासाठी आजूबाजूच्या 4ही गावातील लोक त्याच्यासाठी धावून आले, त्याच्यासाठी आंदोलन केलं. आम्हीसुद्धा त्या आंदोलनात सहभागी झालो आणि त्यांच्या ज्या रास्त मागण्या होत्या त्या 3 मागण्या. पहिली मागणी होती की ज्यांनी पण ऑपरेशन केलं आहे त्यांना तुरंत सस्पेंड करा. पालकमंत्र्याशी बोललो, हेल्थ मिनिस्टरशी बोलणं झालं, त्यांनी आश्वासन दिले आणि उद्या त्याला निलंबन करतो म्हणून असं जाहीर केलं आणि ते लिखितसुद्धा आमच्या CS साहेबांनी एका कागदावर दिलं आहे. दुसरी जी मागणी होती का त्या मुलाबाळाचं काय होणार, त्यांना कोण पोसेल, गव्हर्मेंट त्यांना मदत देईल का, याकरतासुद्धा त्यांनी आम्हाला लिखित रूपामध्ये दिलं की त्यांचा पाठपुरावा करू आणि गव्हर्मेंट त्यांना येणाऱ्या काळामध्ये मदत करेल, त्यांना पोसण्याचं काम करेल असं त्यांनी आश्वासनसुद्धा दिलं. तिसरी मागणी त्यांची पैशाची मागणी होती, कारण की सगळं उधार करून त्यांनी त्याचं ट्रीटमेंट केलं होतं. त्यासाठी आर्थिक मदत म्हणून 2.5 लाख रुपये CS साहेबांनी तुरंतच उद्याला देईन असं त्यांनी लिखित रूपामध्ये दिलं आणि पुढची जी रक्कम जास्तीत जास्त जी रक्कम त्या परिवाराला मिळेल त्याच्यासाठी प्रस्ताव ते गव्हर्मेंटला पाठवतील. मुख्यमंत्री साहेब आपल्या काहीतरी मदत करतील, मोदी सरकार आपले प्रधानमंत्री काहीतरी मदत करतील असं मलासुद्धा विश्वास आहे. कारण की जिकडे तिकडे तुम्ही पाहिला तर प्रश्नच प्रश्न आहे. मागील काळामध्ये सुद्धा इथं पूर परिस्थिती निर्माण झाली होती, त्या पुराचे पैसेसुद्धा आजपर्यंत इथं मिळालेले नाही. धानाचा जो मुद्दा आहे तो पण आहे, धान सरकारने घेतला आहे, अजूनपर्यंत त्याचे चुकारे झालेले नाही. आता हा हवालदिल शेतकरी काय करणार आहे? म्हणून सगळ्यांच्या साथीनं आज त्या परिवारासोबत सगळेजण राहिलेले आहे आणि कुठंतरी त्यांचं आसू पुसण्याचं काम लोकांनी केलेलं आहे. म्हणून सगळ्या लोकांचा मी धन्यवाद करतो आणि आपलासुद्धा धन्यवाद करतो, क्योंकि आज लोकांचा आवाज आपण सगळ्यांसमोर आपण मांडत आहात. धन्यवाद.